नमस्कार, मी राजरत्न जोंधळ. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मागील 3 ते 4 वर्षांपासून कायम भारतीय जनता पक्षावर आरोप करत होते की भारतीय जनता पक्ष हा एनडीए सोबत असणाऱ्या लहान पक्षांना संपवत आहे. असं सांगणाऱ्या महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्षाबद्दल अचानक एवढी जवळीकता का निर्माण झाली, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते समजले जातात. महादेव जानकर यांनी 2014ला बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली आणि त्यात त्यांचा 69,719 मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे ही निवडणूक महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावर लढवली होती. या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांना विधान परिषदेवर आमदारकी देत महायुती सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद दिलं. परंतु त्यानंतरच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्ष छोटा पक्षांना संपवत असल्याचा आरोप केला. हीच महादेव जानकर यांची भाजपाबरोबर असलेली निराशा लक्षात घेऊन 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्याशी महादेव जानकर यांनी जवळीक साधत चर्चेला सुरुवात केली. या चर्चेनंतर शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची एक यादी 22 मार्च रोजी समोर आली होती. यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्ध्यातून अमर काळे, माढ्यातून महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश होता. मागच्या 3 ते 4 वर्षांपासून कायम भाजपाला टार्गेट करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी यू-टर्न घेत भाजपाच्या एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वतः महादेव जानकर यांनी खुलासा करत शरद पवारांकडून माढ्याची जागा मिळाल्याचे सांगितलं होतं. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या कोठ्यातून माढ्याची जागा मला देण्याचं निश्चित झालं होतं, असंही महादेव जानकर म्हणाले होते. त्याचबरोबर माढ्यातून विद्यमान भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 2 लाखाच्या फरकाने पराभव होईल असा विश्वासही महादेव जानकर यांनी व्यक्त केला होता. शरद पवारांकडे माढा आणि परभणी लोकसभेची जागा मागणारे जानकर महायुतीत गेल्याने महायुतीमध्ये आता जानकरांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मताचा प्रभाव आहे. शिवाय ओबीसी मते ते खेचून आणू शकतील. एवढंच नाही तर माढ्याचे भाजपा उमेदवार निंबाळकरांना अडचण यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. परंतु आता त्यांच्याऐवजी जानकर बारामतीमधून नशीब आजमावतील असं सध्या चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजपाबरोबर आल्यानं महादेव जानकर यांचे सूरही आता बदलू लागलेत. भाजपा छोट्या पक्षाला संपवत असल्याचा आरोप मी केला होता, परंतु भाजपाने मला उमेदवारी देण्याचं निश्चित केलं अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली आहे. परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते मला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायचं हे निश्चित करणार आहेत, असंही महादेव जानकर म्हणालेत. भाजपाने विधान परिषदेवर मला संधी दिली होती, मंत्रीपदही दिलं होतं, हे मला विसरता येणार नाही. त्यामुळे मी महायुतीबरोबर असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलंय. शरद पवार यांचा पक्ष महादेव जानकर यांना सोबत घेऊन राज्यात मराठा आणि धनगर मताची बांधणी करून लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे जाणार होता. धनगर समाजाचं मतदान हे बारामती, माढा, परभणी, जिंतूर या ठिकाणी बहुतांश असल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकला असता. परंतु हीच बाब हेरून महायुतीला महादेव जानकर यांना आपल्यासोबत घेण्यात यश मिळालंय. आगामी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 1 जागा देण्याचं महायुतीनं मान्य केलं. त्याचबरोबर बारामतीमधील जवळपास 3 लाख मतांवर महादेव जानकर यांच्या पक्षाचे मतदार आहेत. त्याचबरोबर महादेव जानकर यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेल्यास सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहू शकतं. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं.
इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. असं Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.